3 वर्षांच्या नातवासाठी 70 लाखांच्या टेस्ला कारचं गिफ्ट. फक्त 70 लाखांच्याच नाही तर भारतातल्या पहिल्या टेस्ला कारचं गिफ्ट. कुणासाठी? तर 3 वर्षांच्या नातवासाठी. आणि नातू कुणाचा? तर राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा. आता ही हाऊस म्हणा किंवा प्रताप म्हणा, पण हे करून दाखवलंय परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी. मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स मधील टेस्लाच्या शोरूम मधून भारतातील पहिली टेस्ला कार मंत्री प्रताप सरनाईकांनी आपल्या 3 वर्षाच्या नातवाला गिफ्ट केली आहे. आता आपण कमावलेल्या पैशांचा वापर, त्याचा उपभोग कुणी कसा घ्यावा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मात्र परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या प्रकरणामध्ये हा प्रश्न थोडासा बदलतो. प्रश्न का बदलतो याचं कारण समजून घेण्यासाठी आपल्याला 4 वर्ष मागे जावं लागेल. म्हणजेच राज्यामध्ये उद्धव ठाकरेंचं सरकार होतं त्या काळामध्ये. राज्यात उद्धव ठाकरेंचं सरकार असताना याच प्रताप सरनाईकांवरती NSEL म्हणजेच नॅशनल स्पॉट एक्सचेंज लिमिटेड मधील 5,600 कोटींच्या घोटाळ्या प्रकरणी मनी लॉन्ड्रिंगचा आरोप करून ईडी आणि सीबीआयनं त्यांच्या लोणावळ्यातील रिसॉर्टसह ठाण्यातील काही प्रॉपर्टीजवरही धाडी टाकल्या होत्या. 18 मे 2021 रोजी एकाच वेळी 10 ठिकाणी हे धाडसत्र सुरू होतं. त्यानंतर 25 मार्च 2022 रोजी याच NSEL घोटाळा प्रकरणी प्रताप सरनाईकांची 11 कोटी 35 लाखांची संपत्ती देखील तपास यंत्रणांनी जप्त केली होती. म्हणजे ठाकरेंसोबत असताना याच प्रताप सरनाईकांमागे NSEL प्रकरणामध्ये ईडीचा ससेमिरा लागलेला होता. आता ज्या प्रकरणामध्ये प्रताप सरनाईक 2021-22 साली अडचणीत सापडले होते, तेच NSEL घोटाळा प्रकरण नेमकं काय आहे ते आधी नीट समजून घेऊ. 2008 साली भारतातील कृषी उत्पादनांच्या व्यापाराचं आधुनिकीकरण करण्यासाठी NSEL म्हणजे नॅशनल स्पॉट एक्सचेंज लिमिटेडची स्थापना करण्यात आली. सोप्या शब्दात सांगायचं झाल्यास शेतकऱ्यांनी त्यांचे तांदूळ, साखर, कापूस तसेच इतर धान्य व वस्तू थेट व्यापारी आणि निर्यातदारांना विकण्यासाठी NSEL ही ऑनलाईन मंडी सुरू करण्यात आली. शेतकरी आणि व्यापाऱ्यांमधील मध्यस्थांना दूर करून वस्तूंच्या किमती अधिक पारदर्शक बनवणं हे NSELचं मोठं काम होतं. मात्र NSELच्या माध्यमातून ज्या वस्तूंवरती, ज्या कमॉडिटीवरती व्यवहार करण्यात आले त्या वस्तू, त्या कमॉडिटी कधी अस्तित्वातच नव्हत्या. इथे शेतकऱ्यांकडील कोणत्याच कमॉडिटी ऑनलाईन विकल्या गेल्या नव्हत्या. त्याऐवजी खोटी गोडाऊन आणि खोटी कमॉडिटी दाखवून ऑनलाईन व्यवहार हे केले गेले होते. याच कमॉडिटी व्यवहारांवरती सुरक्षित परताव्याचं आश्वासन देऊन ब्रोकर्सनी NSEL मध्ये तब्बल 13,000 गुंतवणूकदारांकडून 5,600 कोटी रुपये गुंतवून देखील घेतले होते. गुंतवणूकदारांकडून गोळा केलेले हे 5,600 कोटी रुपये NSELच्या व्यापारी सदस्यांनी रिअल इस्टेटमध्ये गुंतवले, वेगवेगळ्या व्यवसायांमध्ये वळवले. काहींनी तर त्यांच्या आधीच्या थकीत कर्जांची परतफेड करण्यासाठी देखील त्याचा वापर केला. याच NSEL घोटाळ्यातील आस्था ग्रुपनं 21 कोटी 74 लाख रुपये प्रताप सरनाईकांच्या विहंग आस्था हाऊसिंग मध्ये ट्रान्सफर केल्याचा आरोप केला गेला. याच प्रकरणामध्ये 30 सप्टेंबर 2013 साली दाखल झालेल्या गुन्ह्याच्या आधारे 2021 साली ईडीनं मनी लॉन्ड्रिंगचा तपास सुरू केला आणि प्रताप सरनाईक ईडीच्या घेऱ्यात सापडले. आता हे झालं एक प्रकरण. आता या व्यतिरिक्त टॉप सिक्युरिटी गार्ड प्रोव्हायडर कंपनीच्या माध्यमातून सुरक्षा रक्षक पुरवण्याच्या कंत्राटातही प्रताप सरनाईकांनी कोट्यावधीचा घोटाळा केल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी देखील प्रताप सरनाईक हे ईडीच्या रडारवर होते. अगदी भाजपचे नेते किरीट सोमय्या यावेळी प्रताप सरनाईकांविरोधात आरोपांवर आरोप करत होते. MLA प्रताप सरनाईक बेनामी कंपनी, भ्रष्टाचार के पैसे पार करना, मनी लॉन्ड्रिंग, अगर इस प्रकार के उद्योग करते होंगे तो फिर उनके अगर ईडी के छापे पड़ते हैं तो उन कार्रवाई का स्वागत होना चाहिए. त्यामुळे याच प्रताप सरनाईकांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहून मवियातून बाहेर पडून भाजप सोबत चला आणि आम्हाला वाचवा अशी विनवणी देखील केलेली होती. म्हणजेच भाजप सोबत चला आणि आम्हाला घोटाळ्यांच्या कारवाईतून वाचवा असं प्रताप सरनाईकांनी उद्धव ठाकरेंना सुचवलं होतं. मात्र त्याच काळामध्ये मवियातील अनेक नेत्यांवर अशा प्रकारचा ईडीचा ससेमिरा सुरू असतानाच
एकनाथ शिंदे ऑपरेशन कमळ अंतर्गत भाजपसोबत गेले आणि शिंदेसोबतच प्रताप सरनाईकांनीही सुरत, गुवाहाटी, गोवा अशा उड्या मारल्या. त्यानंतर राज्यातील सरकार बदललं, भाजपसोबत सत्तेत गेल्यानं शिंदे मुख्यमंत्री झाले आणि सरनाईकांवरील ईडीची वक्रदृष्टी हटली. ही झाली प्रताप सरनाईकांवरील भ्रष्टाचाराच्या आरोपांची कहाणी. आता प्रताप सरनाईकांच्या संपत्तीच्या वाढत्या आलेखावर देखील आपण एक नजर टाकूयात. 2009 साली विधानसभा निवडणुकीवेळी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्राच्या आधारे प्रताप सरनाईकांची संपत्ती होती 16 कोटी. त्यानंतर 2014 साली निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार सरनाईकांची संपत्ती गेली 25 कोटींवर. मात्र 2019 पर्यंत सरनाईकांच्या संपत्तीमध्ये 6 पटीनं वाढ झाली. 2019च्या निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार प्रताप सरनाईकांची संपत्ती पोहोचली 143 कोटींवर. आता 2024 विधानसभा निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रानुसार प्रताप सरनाईकांची सध्याची संपत्ती आहे 333 कोटी. वर्ध्यात जन्माला आलेल्या त्यानंतर लहानपणीच डोंबिवलीमध्ये स्थलांतरित झालेल्या प्रताप सरनाईकांनी आपल्या उदरनिर्वाहासाठी कधी काळी कांदे बटाटे विकले, अंडाबुर्जीची गाडी चालवली, नंतर रिक्षा देखील चालवली, मग नगरसेवक, आमदार आणि आता मंत्री असा प्रवास करणाऱ्या प्रताप सरनाईकांच्या संपत्तीचा आलेखही त्यांच्या राजकीय करिअर सारखा चढा राहिलाय. जो माणूस इतके काबाड कष्ट करतो त्याच्या संपत्तीचा आलेख हा चढा राहणार यात काही शंकाच नाही. त्यामुळेच आता प्रताप सरनाईकांच्या कष्टाच्या कमाईचं आणखी एक छान उदाहरण आपण पाहूयात. अगदी 1.5-2 महिन्यांपूर्वीच परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी दक्षिण मुंबईमध्ये रॅपिडो कंपनीच्या ऑनलाईन बाईक सेवेमध्ये कसं नियमांचं उल्लंघन केलं जातंय त्याचा भांडाफोड करणारा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल केला. अगदी कारवाईच्या नावाखाली परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी स्वतः रस्त्यावर उतरून रॅपिडोच्या 60 ते 70 बाईक ताब्यातही घेतल्या. माध्यमांनी देखील परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचा रॅपिडो कंपनीला मोठा दणका अशा मथळ्याखाली हेडलाईनही केल्या. मात्र त्यानंतर अगदी काही दिवसातच मंत्री प्रताप सरनाईकांचे पुत्र पूर्वेश सरनाईक हे अध्यक्ष असलेल्या प्रो गोविंदा लीगचे सामने पार पडले आणि याच प्रो गोविंदा लीगची स्पॉन्सर होती रॅपिडो कंपनी. पाहिलं किती कष्ट करावे लागतात पैसा कमवण्यासाठी आणि स्पॉन्सर शोधण्यासाठी ते. आता हे सगळं सुरू असताना प्रताप सरनाईकांच्या एका जुन्या किस्स्याचीही आठवण होते आणि हा किस्सा आहे 2008 सालचा. 2008 साली मुंबईतील सिद्धिविनायक गणपतीच्या दानातील वस्तूंच्या लिलावातील सोनं आणि रत्नजडित मोबाईल प्रताप सरनाईकांनी अजित पवारांना गिफ्ट केला होता. त्यावेळी प्रताप सरनाईक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. तेव्हाही या गिफ्टची मोठी चर्चा झाली होती. त्यामुळे प्रताप सरनाईकांना महागडे गिफ्ट देण्याची सवय काही आत्ताची नाही तर ती जुनीच आहे. जो राजकारणी अजितदादांना सोने हिरे जडित मोबाईल गिफ्ट देऊ शकतो तो व्यक्ती आजोबा म्हणून आपल्या 3 वर्षाच्या नातवाला 70 लाखांची कार तर नक्कीच गिफ्ट करू शकतो. शेवटी इतके काबाड कष्ट करून कमावलेले पैसे तेही भाजप सोबत सत्तेत जाऊन ईडीच्या कारवाईतूनही वाचवले आहेत. मग आता याच काबाड कष्ट केलेल्या पैशातून मंत्री प्रताप सरनाईकांनी आपल्या 3 वर्षाच्या नातवाला 70 लाखांची गाडी गिफ्ट दिलीच तर बिघडलं कुठं? बरं, टेस्लाची ही इलेक्ट्रिक कार 3 वर्षाच्या नातवासाठी खरेदी करण्यामागे एक सामाजिक संदेशही दडलेला आहे की पर्यावरण रक्षणाचा. तोच संदेश प्रताप सरनाईकांच्या तोंडूनच तुम्ही नीट ऐका. मैं इस लायक समझता हूं कि राज्य का परिवहन मंत्री होने के नाते ये पहला जो मैंने कोशिश की थी वो गाड़ी लेने की वो कोशिश सक्सेस हो गई है. ये जो पहली गाड़ी मैंने खरीद ली है मैंने मेरे पोते के लिए खरीदे ताकि इसमें भी जन जागृति हो. हम लोग गाड़ियां ले सकते, जो पेरेंट्स गाड़ियां ले सकते वो अगर बच्चों को स्कूल में ही छोड़ने के लिए ये गाड़ियां लेके जाए तो पर्यावरण पूरक गाड़ियां रास्ते पे आनी चाहिए. इसके लिए जन जागृति हो, बच्चों में उसकी चर्चा हो और लोग ज्यादा से ज्यादा ये इलेक्ट्रिक व्हीकल खरीदे. ही प्रतिक्रिया नीट ऐकलीत ना? परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी यामध्ये पर्यावरणपूरक गाड्यांचा प्रचार करण्यासाठी तुम्हीही अशा गाड्या खरेदी करा आणि याच गाड्यांमधून तुमच्या मुलांना आणि नातवंडांना शाळांमध्ये सोडा असा सल्ला दिलाय. पण रस्त्यावरील खड्ड्यांच्या नावानं एसटी बसचं भाडं 5 रुपयांनी वाढल्यावर आणि बीएसटी बसचं भाडं 2 रुपयांनी जरी वाढलं तरी सरकारच्या नावानं बोंबा मारणाऱ्या तुम्हाला काय कळणार?
मंत्री महोदयांच्या या सल्ल्याचं महत्व आणि काय कळणार 70 लाखांच्या गाडीच्या गिफ्टचं तरी महत्व. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझं हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.